हॅलो स्टुडंट, आपण पाठ्यमागच्या पिरियडात सर्चिंग म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्यातलं फर्स्ट आर्टिकल आपण बघितलेलं आहे लिनियर सर्च. नंतर त्याचा अल्गोरिथम आणि त्याच्यावर असणारा एक्झाम्पल हे आपण पाठ्यमागच्या पिरियडला बघितलेले. नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन सेकंड टाइप्स सर्चिंग मधला बायनरी सर्च. तर बायनरी सर्च म्हणजे काय आणि त्याचा अल्गोरिथम. तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारले डिफाइन बायनरी सर्च, write an algorithm for binary search technique with suitable example. असा क्वेश्चन परीक्षेमध्ये जर विचारला तर बायनरी सर्च म्हणजे काय त्याचं असणार अल्गोरिथम आणि त्याच्यावर असणार C++ चा प्रोग्राम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर बघा डेफिनेशन बघा. बायनरी सर्च मीन्स the list of sorted array is increasing order and element of search is given to that of middle element, then this searching is also called binary search. म्हणजे काय the list of sorted आहे. लिस्ट ऑफ सॉर्टेड म्हणजे काय समजा 10 एलिमेंट घेतले, 10 एलिमेंट ची डिवाइड बाय 2 करतो दॅट इज बायनरी आणि त्याचा जो मिडलचा एलिमेंट आहे त्याचं लोकेशन फाइंड आउट करतो त्याला म्हणतो आपण बायनरी सर्च. the list of sorted array is increasing order and element for searching is given to that of middle element, then this searching is also called binary search. Isn't it the definition? Next, algorithm. Algorithm म्हणजे काय बायनरी व्हेरिएबल डिक्लेरेशन केले डेटा LB UB atom आणि लोकेशन. Here data is linear array with lower bound LB and upper bound UB. This algorithm search the location of atom in a data. तर atom हा गिवन एलिमेंट दिलाय, लोकेशन त्याचं फाइंड आउट करायचं आपल्याला. कशामधलं फाइंड आउट करायचं आहे डेटामध्ये जे टोटल एलिमेंट घेतले त्यातल्या एखाद्या एलिमेंटचं लोकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लोकेशन मध्ये दॅट इज ॲड्रेस. हियर डेटा इज लिनियर array with lower bound LB and upper bound UB. Atom is given element. This algorithm sorts the location of atom in a data. तर डेटा लिनियर array, atom given element, beginning of element that is LB, MID middle of element and end that is end of the element that is UB. beginning ची व्हॅल्यू तर बघा याच्या काय स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स मध्ये बिगिनिंग एंड आणि मिडल हे व्हेरिएबल आपण यूज करणार. तर अल्गोरिथमच्या स्टेप्स फर्स्ट स्टेप इनिशियलाइज काउंटर. बिगिनिंग ची व्हॅल्यू LB दिली आणि LB ची व्हॅल्यू आहे स्टार्टिंग ची. समजा आपण 10 एलिमेंट घेतले तर स्टार्टिंग ची व्हॅल्यू किती 0. ती 0 व्हॅल्यू बिगिनिंग ला असेल. बिगिनिंग इक्वल टू LB, एंड इक्वल टू UB. UB म्हणजे काय की लास्ट व्हॅल्यू किती असणार. समजा 10 एलिमेंट घेतले तर लास्ट व्हॅल्यू 9 येणार आहे. तर 9 ही व्हॅल्यू एंड ला असाइन केली. फॉर्म्युला बाय यूज केला मिडल इक्वल टू बिगिनिंग प्लस एंड डिवाइडेड बाय 2. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिलं जे आहे इनिशियलाइज काउंटर मध्ये पहिलं व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून घेतलं. सेकंड स्टेप रिपीट स्टेप 3 and 4. आता याच्यामध्ये काय आपण व्हाईल लूप यूज करणार आहे. जेवढे एलिमेंट तुम्ही घेतले आहेत त्याचं लोकेशन तो फाइंड आउट करत राहणार. म्हणून सेकंड स्टेप रिपीट स्टेप 3 and 4 व्हाईल बिगिनिंग इज लेस दॅन इक्वल टू एंड अँड डेटा ऑफ मिड इज नॉट इक्वल टू ॲटम. जोपर्यंत एंड लास्टला रिपीट होऊन संपत नाही तोपर्यंत तो चेक करत राहणार आणि डेटा ऑफ मिड इज नॉट इक्वल टू ॲटम. म्हणजे जोपर्यंत दिलेला ॲटम गिवन ॲटम मध्ये जो एलिमेंट दिलेला आहे तो सर्च होत नाही तोपर्यंत तो लूप मध्ये रोटेट करत राहील. थर्ड स्टेप इफ ॲटम इज लेस दॅन इक्वल टू डेटा ऑफ मिड. जर का त्याला डेटा ऑफ मिड चा एलिमेंट सापडला, मिडलचा एलिमेंट सापडला तर त्याचं फाइंड आउट लोकेशन ॲटम मध्ये आपण यूज करणार आहे. तर तोपर्यंत तो सर्च करत राहील. सर्च करत राहिल्यामुळे एंड कधी होईल म्हणजे 9 - 1 8, 8 - 1 7 अशा पद्धतीने. आणि बिगिनिंग वाढत जाईल. बिगिनिंग वाढत जाईल म्हणजे 1 + 1 2 वरून एलिमेंट वाढत येतील, इन्क्रीजिंग होतील, खालून एलिमेंट डिक्रीज होत जातील. त्याच्यामुळे एंड इक्वल टू मिड -1, बिगिनिंग इक्वल टू मिड प्लस 1. लास्ट स्टेप इफ डेटा ऑफ मिड इक्वल टू ॲटम. ॲटम मध्ये जो एलिमेंट तुम्ही गिवन दिलेला आहे ते डेटा ऑफ मिडचं लोकेशन फाइंड आउट करेल. देन सेट लोकेशन इक्वल टू मिड. त्याला मिडल एलिमेंट सापडला की लोकेशन फाइंड आउट झालं. समजा 0 to समजा आपण 5 एलिमेंट घेतला तर 5 एलिमेंटचं लोकेशन किती असणार आहे 4 असणार आहे. कारण लोकेशनची स्टार्टिंग व्हॅल्यू आपण 0 पासून ठेवली आहे. म्हणून लोकेशन इक्वल टू डेटा ऑफ मिड किंवा लोकेशन इक्वल टू मिड मिडल एलिमेंट सापडला की त्याचं लोकेशन फाइंड आउट करेल. समजा दिलेल्या लिस्ट मध्ये एलिमेंट नसेलच लोकेशन इक्वल टू नल दॅट इज सर्च इज अनसक्सेसफुल असं क्लिअर डिस्प्लेकडे एक्झिट दिस स्टेटमेंट. तर अशा पद्धतीने आपण त्याचा अल्गोरिथम आणि त्याच्या स्टेप्स बघितले. आता परीक्षेमध्ये एक्झाम्पल आहे बायनरी सर्च बद्दल विचारतात. तर बघा एक्झाम्पल
13 एलिमेंट घेतलेले आहेत. 13th एलिमेंट आपण बायनरी सर्चमध्ये एक्झाम्पलद्वारे पाहणार आहे. 11, त्यानंतर 22, 30, 33, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 44, 45, त्यानंतर 60, 66, त्यानंतर 70, 78, 80, त्यानंतर 88 आणि 99. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर असं पद्धतीने आपण किती एलिमेंट घेतले? 13th एलिमेंट घेतले. समजा ऍटम मध्ये गिवन एलिमेंट दिला, ऍटम मध्ये गिवन एलिमेंट दिला आपण 40. आता 40 लोकेशन किती आहे? 1 2 3 4 आणि 5. लक्षात आहे? तर 5 लोकेशनला 40 हा एलिमेंट स्टोअर करायचा, आपल्याला दर्शवायचे. तर त्याचे स्टेप्स, पहिली स्टेप्स. आता पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहे? बिगिनिंग किती आहे? स्टार्टिंग 1 आणि एंड किती आहे? टोटल एलिमेंट किती आहे? 30. फॉर्म्युला आपला यूज करणार आहे काय? मिडल इक्वल टू बिगिनिंग प्लस एंड डिवाइडेड बाय 2. म्हणजे काय? 1 प्लस 13 डिवाइडेड बाय 2 म्हणजे आन्सर किती? 7. हे झालं आपलं मिडल. आला का मिडलचा एलिमेंट? आपण दिलाय किती? 40 दिलाय. आलाय किती? 7. आता डेट ऑफ 7 इक्वल टू कोणता एलिमेंट आहे? 1 2 3 4 5 6 7 55 आहे. आणि डेट ऑफ मिड इक्वल टू किती आला आपला? 7 आला. तर डेट ऑफ 7 इक्वल टू मिडलचा एलिमेंट किती आलेला आहे? 55. डेट ऑफ 7 इक्वल टू 55 आणि डेट ऑफ मिड इक्वल टू 7. असं पद्धतीने हे आपले एलिमेंट आले. लक्षात आहे? देन सेकंड स्टेप 40 इज ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टू 55 आहे. देन 55 पेक्षा 40 लहान आहे का? यस. देन एंड इक्वल टू मिड मायनस 1. मिडलचा एलिमेंट दिला आहे 7 मायनस 1 दॅट इज 6. हा झाला एंड. परत फॉर्म्युला यूज करा. मिड इक्वल टू बिगिनिंग प्लस एंड डिवाइडेड बाय 2. म्हणजे किती? बिगिनिंग किती आहे? 1 आहे प्लस मिड किती आला? 6 दॅट इज 7. त्याचे आन्सर किती आला? 3. हा झाला मिडल एलिमेंट. तर मिडल एलिमेंट सापडला का? नाही. तर डेट ऑफ 3 इक्वल टू कोणता एलिमेंट आहे? 30. आपण गिवन टोटल कोणता दिला आहे? 40 दिला आहे. डेट ऑफ 3 इक्वल टू 40 आणि डेट ऑफ मिड इक्वल टू किती आला? 3 आला. डेट ऑफ मिडलचा 3 आलेला. थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये 40 ग्रेटर दॅन 30. देन इथे एंड वाला, इथे बिगिनिंग वाला. बिगिनिंग इक्वल टू मिड प्लस 1. मिडलचा एलिमेंट किती आलेला आहे? 3 प्लस 1 दॅट इज 4. हा बिगिनिंग आहे. परत फॉर्म्युला काय? फॉर्म्युला फोर्थ स्टेप मध्ये फॉर्म्युला बिगिनिंग इक्वल टू मिड इक्वल टू बिगिनिंग प्लस एंड डिवाइडेड बाय. आता करंटचं बिगिनिंग किती आहे? 8 डिवाइडेड बाय 2. करंटचा बिगिनिंग किती आला आहे? 4. करंटचा एंड किती आला आहे? 6 दॅट इज 2 दॅट इज 10. 5 हा एलिमेंट. हा मिडलचा एलिमेंट सर्च झाला. आपण गिवन कोणता घेतलेला आहे? ऍटम 40. देन डेटा ऑफ मिड इक्वल टू 5. देन फाइंड आउट लोकेशन किती आलं? डेटा ऑफ 5 इक्वल टू 40. डेटा ऑफ 5 इक्वल टू 40.
तो एलिमेंट आपला सर्च झालेला आहे फाउंड ॲट लोकेशन इक्वल टू 5. तर असं पद्धतीनं आपण प्रूव्ह करून दर्शवलेलं आहे एक्झाम्पलद्वारे. हे अगोदर काय केलं, डेटा ऑफ बिगिनिंगचा एलिमेंट आणि एंडचा एलिमेंट घेतला, बिगिनिंग कम्पेअर करून प्लस केलं, एंड कम्पेअर करून मायनस केलं आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्या. असं पद्धतीने आपल्याला मिडलचा एलिमेंट हा प्रोसेसर झालेला आहे आणि तो लोकेशन आहे 1 2 3 4 5 5 लोकेशनला हा नंबर स्टोअर झालेला आहे. आपण गिवन कधी घेतला आहे ॲट इक्वल टू 4. असं पद्धतीनं आपण बायनरी सर्च म्हणजे काय त्याचा अल्गोरिदम आणि त्याचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. नेक्स्ट पिरियडला आपण लिनियर सर्च आणि बायनरी सर्च याच्यावरची प्रोग्राम पाहणार. ओके.